तुमच्या सगळ्यांचा सेटवरती हा बॉन्ड कसा आहे? म्हणजे आता इतके दिवस झाले शूट सुरू आहे, एपिसोड्स पडले, पण एक असं ना बॉन्ड क्रिएट होतो आणि असं म्हणतं अरे अनएक्सपेक्टेड बॉन्ड हा झालाय. तो अनएक्सपेक्टेड बॉन्ड बॉन्ड कोणासोबतचा आहे? माझा पहिलाच सीन होता पहिल्या दिवशी सुनील सरांसोबत, सुनील तावडेंसोबत. मी त्यांना आजपर्यंत फक्त फिल्ममध्ये बघितलेलं. हा. पहिल्यांदा आम्ही समोरासमोर आलो आणि नशिबाने त्या दिवशी ते सावकार होते आणि मी पैसे त्यांना द्यायला तो घाबरायचाच सीन होता. म्हटलं हे उत्तम जमलं. बोलायचं काही नव्हतं, फक्त त्यांच्याकडे घाबरून बघायचं होतं. त्यामुळे तो इतका सुंदर जुळून आला. कट्टू मग आम्ही एकच ग्रीन रूम शेअर करतो, मेकअप रूम. त्यामुळे ते इतके जॉली आहेत, इतके किस्से आणि इतक्या अनुभव सांगतात ते इंडस्ट्रीमधले. त्यांच्याशी इतका कमाल बॉन्ड झालाय. दुसरं म्हणजे उमाशी आहे. उमाशी आता सीन करता करता काही गोष्टी गिव्ह अँड टेक होताना आता इतकी सहजता यायला लागली आहे की डोळ्यातले भाव कळायला लागलेत आणि बरोबर. ते फार ते काही ठरवून होत नाही, ते करता करता होतंय. तो हा इमोशनल एक बॉन्ड झालाय. आणि दामू जो आहे, अंकित म्हात्रे, जो दामूचं कॅरेक्टर करतो निगेटिव्ह, त्याचीच एक फार सुंदर मैत्री झाली ती, कारण की ते आमचं दोघांचं वाचन आणि काही गोष्टींचा इंटरेस्ट आमचा सेम निघाला, त्यामुळे ते फार कमाल बॉन्डिंग झाली. आणि मायाताई ऑब्व्हियसली आहेत, ज्या इतक्या अनुभवी आहेत सगळ्या गोष्टींचा. एक फॅमिली म्हणून एक बॉन्ड आमचा तयार झालाय. आणि फॅमिली नसून मालक जी विलन असूनही त्यांच्याशी इतकी मैत्री झाली आहे आता की ती गंमत आहे, त्यात मजा येते. खरंय. माझा तर मायाताईंबरोबर मी याआधी पण काम केलं होतं, कारण दारुगडबईमध्ये त्या होत्या. फक्त त्या माझ्या आजी नव्हत्या, पण आता त्यांची सून म्हणून मी कॅरेक्टर करते. तर तो एक बॉन्ड परत म्हणजे जास्ती जवळ आलो आम्ही, कारण की आमचे सीन कंटिन्यू असतात आणि आम्ही एकच रूम शेअर करतो, त्यामुळेही आहे. आणि त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. अगदी छोट्या-छोट्या असतात. पदर सावरण्यापासनं, त्या काम करताना गोष्टी करण्यापासनं, आणि त्या सांगतात मनमोकळेपणानं. तर मला तेही आवडतं. पुष्करही आहे. पुष्करसोबत पण मी पहिल्यांदा काम करते आणि मला जेव्हा म्हणजे मी त्याला ओळखते. त्याची कामं मी पाहिलेली असल्यामुळे मला जेव्हा कळालं, की माझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर तो करतोय, तर मला थोडंसं दडपण आलेलं. पण तो खूप फ्री करतो समोरच्या ॲक्टरला, आणि आता इतकी दिवस आम्ही सीन करतोय, तर ती एक सहजता, एक मजा-मस्तीचं वातावरण असतं सीन करताना. तर ते खूप छान वाटतं, की त्यामुळे सीनही खूप सहजपणे होतायत आणि ते अंडरस्टँडिंग आता तयार व्हायला लागले. आणि सखू पांडू तर सगळ्यात महत्वाचं ते की ती असल्याशिवाय आम्हाला करमतच करमतच नाही. नाही. असं खरंय. नसतंच की ती नसते एखाद दिवशी, ती रोजच असते. पण ते असं की ती एखाद दिवस कधी शूट दुसरीकडे असेल किंवा जंगल्स असेल तर आम्ही बाहेर जातो. तेव्हा ती नसली की आम्हाला अरे सकून आहे, सकून आहे, सकून आहे असं होतं. सगळं रिकामं वाटतं, कारण बडबडायला, मस्त्या करायला कोणी नसतं. खरंय. ते किती छान आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेड बॉन्ड क्रिएट होतात आणि ते मेमोरेबल असतात, की अरे ही लक्षात राहण्यासारखे बॉन्ड आहेत. त्यामुळे एकदम एक सेटवरती पण हसत खेळत राहतं वातावरण आणि ते छान वाटतं. आता आपण ना एक गेम खेळूया, ज्यामध्ये तुम्हाला गाणी गायची आहेत. गाण्यांच्या भेंड्या कुठेतरी विसरत झालेला गेम आहे. तो आपण पुन्हा अस्तित्वात आणूया. चालेल. सारेगम करून बघूया. स्टार्ट. Yes. सा रे ग म प ध नि सा. सारे के सारे गामा को लेकर गाते चले. एवढंच येते. ल आलंय. लवकर. टिक वन. किती 5 मोजायचे आहेत ना? 10. पाच. टिक टिक. टिक हा, टिक टिक टिक. वन. लाल दुपट्टा उड़ गया रे मेरा हवा के झोंके से, मुझको पिया ने देख लिया, हाय रे धोखे से, मना के तुझे दिल देगा वो, मगर मेरी जान लेगा वो. जे काही ल आल्यावर सेम गाणं असतं, युनिव्हर्सल गाणं आहे ते. काही असू दे ल. अच्छा चला ठोकूया. त्याच्यावर काय आलंय ब. व वरून काय? वो मतलब वद जाऊ कुणाला शरणाग, वद जाऊ कुणाला शरण, धरीन मी चरण संकटाचे. चाल च च च च काही पण. चमचम करता है ये नशीला तिला बदन. सगळे असे कॅरेक्टरचे वेगळे गाणे आठवतात. आता चवर काय गाणं म्हणू मी? ठीक आहे. काय काय? नशीला बदन बदन न न नाम गुम जाएगा, हो चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, अगर याद रहे. चालेल. आता काहीतरी वेगळं. अचानक आठवण. कॅरेक्टरला धरून घ्या. अं,
ह. वरून टिक 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 वन टिक टिक टू, टिक 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 थ्री, थ्री, टिक 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 फोर, फोर आणि टिक 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 फाय. फाय झालं. हम तुम एक कमरे में. मला पण तेच आठवलं. पण मला हा ते कॅरेक्टर आई सोडून गं. असल्यामुळे. चला. हे काहीतरी वेगळं होतं. हिचं अक्षरशः ओके जेनझी तो ओके मिलेनियल हे जे काय जुळलंय खरंय. खरे म्हणजे गाणीच आठवत नाही आपल्याला. आपण गाणीच ऐकत नाही असं आणि टिक टिक वन सुरू झालं तर अजिबात नाही आठवत. हा, पण ठीक आहे जाना तो अभी छोड़ दो खरंय. पण तुला एवढी छान गाणी येतात. तू खरंच एकदम असं ऐकणार आहेस वाटतं तू. हा, मी एकतर मला वाटतं हे वडिलांमुळे झालं. त्यांना फार मोहम्मद रफी, मुकेश यांचे ते गाणे रोज लावायचे, किशोर अच्छा. कुमार. त्यामुळे ते ऐकत ऐकत ते काही गोष्टी कानावर पडल्या त्या होतात. आठवतात. छान आहे. पण हे ऍक्च्युली तुझ्याकडून अरे ही पण गाणी आहेत हा असं झालं ते. आता हे अभंग वगैरे सिरियल्स मध्ये असल्यामुळे सतत ऐकिवात येत असतील किंवा वाचनात येत असतील. तर तुम्हाला कुठला एखादा अभंग आवडलाय का? आणि तुम्ही तो वाचता आणि कधी कधी असं वाटतं की तो तोंडी पाठ होतो आणि असं बसल्या बसल्या आठवतो. माझ्याबद्दल असं झालं की ते जेव्हा विठुरायाची मूर्ती चोरीला गेली त्यावेळी मला ते म्हणायचं नको देवराया अंत असा पाहू ते म्हणायचं होतं. आणि मला मला जनरली आपण असं की पहिली लाईनच ऐकली असते हो. अभंगाची, तर नंतर ते मला पाठच होईना आणि ते परफॉर्म करायचं होतं इमोशनली, पण ते पाठ होतच नव्हतं. करता करता 2-3 वेळा ऐकलं आणि चाल बदलली होती त्याची. नवीन चालीत ते इथे केल्या गेलं. जनरली ती जुनी चाल आपल्या मनात असते, पण इथे ती मला आठवेच ना, मेमराईजच होईना. पण ते करता करता अचानकच झालं की ते आपोआप यायला लागलं. कुठून तरी ती लाईन झाली की मला सुचायला लागलं, ते म्हणायला लागलो. आणि 3-4 दिवसांनी असं झालं की ते मला ते जवळपास मी तेच गुणगुणत फिरत राहिलो इथे सेटवर. कुठला आहे तो? नको देवराया अंत असं पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. आणि ते फारच सुंदर लिहिलंय. मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सखू जेव्हा पहिल्यांदा म्हणजे सखूचा तसा पहिला सीन होता की ती मंदिरात कीर्तन करते. तर तिने म्हटलेला अभंग जो आहे तो माझ्या कायम म्हणजे मला म्हणजे त्याचे शब्द खरं तर लक्षात राहिले अगदी सहज. आणि तो मला आठवतो मध्येच कधीतरी गुणगुणा असाही वाटतो. तर त्यातले शब्द असे आहेत की सोपान हा मांडीवरी म्हणजे सगळे संत विठुरायाच्या कुठे कुठे आहेत असं ते आहे. तर मग तो सोपान हा मांडीवरी नामाचा हात धरी असं सगळ्या संतांविषयी आहे. आणि सखूने ते तर खूप छान म्हटलंच होतं आणि तो अभंग मला कायम आठवत राहतो. तुला पाठ येतो म्हणजे तू असं आता बोलू शकतेस का? पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई मागे मुक्ताई त्याची पहिली लाईन मला आठवत नाहीये. हा, हे तर जे काही सापडलोय आपण हा, तेच, तेच. रंगे हात. तुझ्यामुळे आठ नव्हतं तर काय बोललीस. आता काय करू तो आवडतो मला पण हा, त्याची आता पहिली आठवतंय. लाईन मला आठवत ते होतं असं की जे पाहिजे ना ते ते नेमकं त्यावेळी त्यावेळी नाही आठवत नाही. पण ठीक आहे. पण खरंच छान ही गोष्ट की कारण मी असं ऐकलंय की जे हिस्टॉरिकल सिरियल्स करतात मूवीज करतात त्यांना ना स्पेशली त्यावेळी कधी म्हणजे असं अगदी मध्येच ते जाणवतं की काहीतरी वेगळं आहे. एनर्जी ती जाणवते किंवा तो व्यक्ती ज्याबद्दल आपण एवढं जीव तोडून काम करतोय ती व्यक्ती कधी कधी अशी अचानक जाणवते अरे काहीतरी होतं. ते कधी जाणवलंय का? मला एका क्षणी जाणवलं. त्याच वेळी जेव्हा सखू विठुरायाची मूर्ती, हरवलेली मूर्ती सोबत घेऊन येते आणि मी आनंदाने नाचतो आणि मला सांगितलं होतं की बेभान होऊन नाचायचं आहे. आणि मला मी तेच म्हटलं कसे नाचतात वारकरी, आणि ते सरांनी व्हिडिओ दाखवला होता की अशा अशा पद्धतीने ते नाचतात. पण मला ते नंतर टेक झाला, सगळं झालं आणि मी नाचत होतो. आणि मला कळलं पण नाही की काय कसं काय होतंय ते. मला वाटतं ते त्यावेळेस अचानक आलं कुठेतरी. मी खरंच दंग झालो आणि ते होऊन गेलं. तो ज्युनियर होते माझ्या बाजूला, ते म्हणले, त्यांच्या डोळ्यात वगैरे अश्रू होते. म्हटलं इतकं नाही केलंय मी. ते म्हणले नाही खरंच झाला होता तुम्ही दंग. म्हणजे मला वाटत नाही, पण मला असं वाटतं की त्यावेळेस कदाचित ती तार ते काहीतरी दैवी असणं ते मला माझ्यात आलं असं मला वाटतं त्यावेळी. मलाही असं वाटतं की त्याच वेळी जेव्हा विठुरायाची मूर्ती चोरीला जाते आणि सगळं म्हणजे मालक आणि सगळं गाव ठरवतं की ह्याची धिंड काढायची आहे आणि ह्याला सगळ्या
गावकी समोर उभं केलं जातं. तर तेव्हा पहिल्यांदा मी खूप बोलले, म्हणजे सगळ्या गावासमोर ह्याची बाजू घेणं काय चुकीचं आहे आणि खरं तर आम्ही चूक केलेली नाही आहे हे स्पष्टपणे सांगणं आणि एवढ्या सगळ्या लोकांसमोर पहिल्यांदा म्हणजे एक बाई असून बोलणं, स्वतःच्या कुटुंबाची बाजू मांडणं. तर त्या सीनच्या वेळी मला खरं तर भीती वाटत होती त्या सीनची, की मी हे कसं करणार आहे एवढं सगळं आणि मला. त्यावेळी स्त्रिया समोर येऊन हां, बोलायच्या. बोलायच्या नाहीत आणि त्यावेळेस म्हणजे मालक समोर बसलेले, त्यांच्याबरोबर 5 जे गावकीतले पंच आहेत ते बसलेले आणि अख्खं गाव समोर खूप सारे ज्युनियर्स आहेत आणि असं सगळं तामझाम असताना ते सगळं मी बोलतीये, की खरं तर माझ्या नवऱ्याची काही चूक नाहीये या सगळ्यात. आणि बरं तिने या गोष्टीचा छडाही लावलेला आहे, की खरं तर मालकांनी काहीतरी केलंय आणि ती हे सगळं इनडायरेक्टली त्या सगळ्या लोकांसमोर बोलण्याचा प्रयत्न करते. तर ते करणं माझ्यासाठी फार अवघड होतं. पण करताना अचानक ते बळ कुठून आलं माझ्यात मला नाही माहिती. जेव्हा मी ह्याच्याकडे पाहिलं, हा गलित गात्र होऊन तिथे समोर उभा आहे त्या सगळ्या गावासमोर आणि ती एनर्जी कुठून आली माझ्यात ते आजही मला माहिती नाही. पण ते केलं मी आणि त्यानंतर खरंच म्हणजे मालकही म्हणजे सुनील सरही मला म्हणाले, की ते खरंच काहीतरी होतं, जे काही घडलं आत्ता आणि पुष्कर तर होताच. तर त्यामुळे काय शेवटची लाईन म्हणजे काय अरे त्यामुळे काय कारण की तो तिथेच म्हणजे खरं तर मी त्याला सपोर्ट द्यायचं काम म्हणजे तो बोलू शकत नाहीये म्हणून मी बोलायचं काम केलं, पण तो जर तिथे नसता शिवाप्पा म्हणून तर कदाचित मी ते बोलूच शकले नसते. तर त्याचा सपोर्ट तिथे असण्याचा तो खूप महत्वाचा होता. म्हणजे पुष्कर म्हणून नाही, शिवाप्पा म्हणून. पण खरंच हे छान आहे की एकमेकांना सपोर्ट करून असे चालत राहा. मज्जा आली गप्पा मारायला. आपण पुन्हा भेटू, वेगवेगळे गेम्स घेऊन येईन मी तुमच्या भेटीला. आणि थँक्यू. तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगायचं का किंवा एखादी नोट द्यायची का छोटीशी? काय नाही, फक्त हेच की रोज संध्याकाळी 7:30 वाजता सन मराठीवरती सखा माझा पांडुरंग ही आमची मालिका आहे, ती नक्की बघा आणि तुम्हालाही छान वाटेल आमच्या सखूला बघून. येस, सेम.